शेतकरी मित्रांनो नमस्कार. मी कृष्णदेव जाधव बागायतदार या आपल्या चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत करतो. तर आज आपण सध्या बाटकी तालुका मान जिल्हा सातारा या गावी माझ्या स्वतःच्या बागेत आहोत. तर हा माझ्या बागेचा चौथा बहर आहे आणि सदर बाग जी आहे ही 6 वर्षाची बाग आहे. तर सध्याची बाग आहे माझी ही रेस्ट पिरियडवरची. आज आपला डाळिंब बागेतील जो विषय आहे तो म्हणजे ताण व्यवस्थापन. मित्रांनो, आमचे गुरुवर्य श्री भागवतभाऊ पवार नेहमी म्हणतात की ज्या शेतकऱ्यांना डाळिंब बागेतील डाळिंबाचा ताण कळला त्यांना डाळिंब कळली, ज्यांना ताण नाही कळला त्याला डाळिंब आयुष्यात कधी कळणारच नाही. तर मित्रांनो, ताण व्यवस्थापन ही डाळिंब पिकामधील बहुवार्षिक पिकामधील अत्यंत महत्त्वाची गोष्ट आहे. ज्याप्रमाणे आपण उदाहरण जर द्यायचं म्हटलं तर ज्याप्रमाणे गाठामध्ये गाडी ज्याप्रमाणे आपण गिअरवर किंवा ब्रेकवर जशी कंट्रोल करतो तशी ही डाळिंब पीक जे आहे, डाळिंब जे पीक आहे त्याला ताण व्यवस्थापन जे आहे ते रेस्ट पिरियडमध्ये आपण त्याप्रमाणे संतुलित पद्धतीने कंट्रोल केलं पाहिजे. आणि मित्रांनो पहा, डाळिंब हे अशा प्रकारचे पीक आहे, हे वर्षात फक्त एकदाच अन्नसंचय करते, अन्न ग्रहण करते आणि एकाच वेळेस जे आहे हे स्टोरेज झालेलं जे अन्न असते त्याचं कळीमार्फत अन्न डोनेट केलं जातं. तर आपण बऱ्याच शेतकऱ्यांच्या बागांमध्ये पाहू शकता की एकाच वेळेस ज्या ह्या 3 प्रक्रिया ज्या असतात त्या एकाच वेळेस आपल्याला पाहायला मिळतात शेतकरी मित्रांनो. तर काही झाडं तणावावर असतात, काही झाडं ताणावर असतात, काही झाडं रेस्टवर असतात, काही झाडं बहरमध्ये असतात. तर शेतकऱ्यांनी या डाळिंब शेतीचा बारीकपणे अभ्यास करून शास्त्रशुद्ध पद्धतीने आपल्याला नफा कसा होईल, जास्तीत जास्त उत्पादन खर्च कमी करून नफा कसा होईल या पद्धतीने थोडासा अभ्यास करून डाळिंब शेती करायला हवी. एक विषय सहज निदर्शनास आला मित्रांनो. पहा, तर हे जे झाड आहे हे सुद्धा झाड रेस्टवरच आहे, पाणी बंद केलेलं आहे बागेचं. आणि हे याच्या शेजारी हे झाड पाहू शकता आपण. हे पूर्ण जे झाड आहे हे जास्त ताण बसलेलं आहे या झाडाला बघा.